Hello, NEET aspirant. Welcome to Dr. तिडके क्लासेस. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12th स्टँडर्ड मधील मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर या चॅप्टर मधला पहिला टॉपिक आपण डिस्कस करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि पहिला टॉपिक मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट याच्यावर आपण काम करणार आहे. बाळांनो, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय माहिती भेटते? तर इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी विचारलेलं आहे की मायक्रोब हे कुठं प्रेझेंट आहेत. तो मायक्रोब हे सगळीकडे प्रेझेंट आहे, प्रेझेंट इन एव्हरीवेअर असं आपण म्हणू शकतो. मग कुठं प्रेझेंट आहेत? तर लक्षात ठेवायचं, वॉटरमध्ये आहेत, सॉइलमध्ये आहेत, एअरमध्ये आहेत, हॉट स्प्रिंगमध्ये आहेत, थर्मल वेंटमध्ये आहेत, गरम पाण्याचे जे झरे आहेत तिथं आपण गिझर्स आपण म्हणतो, जिथं जवळपास मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, जिथं बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम, जिथं बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकत नाहीत, अशा ठिकाणी ते प्रेझेंट असतात. डीप सॉइल मध्ये प्रेझेंट आहेत, बर्फाच्या खाली आहेत, आईस लॅडन एरिया जिथं प्रेझेंट आहे त्याच्या खाली ते प्रेझेंट आहेत. डीप ओशियन मध्ये ते प्रेझेंट आहेत. म्हणजे अशा प्रकारे ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये ते प्रेझेंट आहेत. अशा प्रकारे यस, मायक्रोब हे सगळीकडे प्रेझेंट आहे. पण सर, मायक्रोब म्हणजे नेमकं कोण? कुणाला म्हणायचं मायक्रोब्स? तर बाळांनो, मायक्रोब्स हे काही किंगडम मध्ये प्रेझेंट आहेत. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम हे किंगडम मोनेरा मध्ये आहेत, किंगडम प्लांटी मध्ये आहेत, किंगडम मोनेरा मध्ये आहेत, किंगडम प्रोटिस्टा मध्ये आहेत, किंगडम फंगी मध्ये पण आहेत आणि किंगडम ॲनिमलिया मध्ये पण थोड्या प्रमाणामध्ये मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला भेटतात. अजून एक क्वेश्चन इथं विचारला जातो की मेनली मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम कोणत्या किंगडम मध्ये आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे किंगडम मोनेरा. आता किंगडम मोनेरा मध्ये कुणाला ठेवलेलं आहे आपल्याला माहित आहे. किंगडम मोनेरा मध्ये बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया हे जे आहेत, तर हे सगळे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बर, आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे की मायक्रोब हे तुम्हाला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज पडणार आहे. त्याच्या लेन्सचं मॅग्निफिकेशन वाढवून तुम्हाला तो मायक्रोब पाहता येईल. मग आपल्याला इथं इंट्रोडक्शन मध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत की जर रॉडसेप बॅक्टेरिया असेल आणि त्याला तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला मायक्रोस्कोपच्या लेन्सचं मॅग्निफिकेशन जवळपास 1500x एवढं करावं लागेल. स्पेरिकल सेप बॅक्टेरिया तुम्हाला पाहायचं असेल तरी 1500x मॅग्निफिकेशन लागेल. जर तुम्हाला रॉडसेप बॅक्टेरिया विथ फ्लॅजेला हे स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर जवळपास 50,000x एवढं मॅग्निफिकेशन लागणार आहे. त्याचबरोबर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला बॅक्टेरियोफेजेसची डायग्राम दिलेली आहे. बॅक्टेरियोफेज म्हणजे नेमकं काय? तर बॅक्टेरियोफेज म्हणजे दीज आर द व्हायरसेस विच इन्फेक्ट टू बॅक्टेरिया. असे व्हायरसेस ज्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना आपण बॅक्टेरियोफेजेस म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला तिथे एक ॲडिनो व्हायरसची डायग्राम दिलेली आहे आणि ॲडिनो व्हायरस हा रिस्पायरेटरी इन्फेक्शन कॉज करतो हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रॉडसेप टोबॅको मोझाईक व्हायरस दिलेला आहे आणि रॉडसेप टोबॅको मोझाईक व्हायरसला पाहण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपच्या लेन्सचं मॅग्निफिकेशन 1,00,000 ते 1,50,000x एवढं वाढवणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस तो तुम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली दिसेल. जर समजा तुम्ही नेकेड आयनं, उघड्या डोळ्यांना जर मायक्रोब हे पाहायचे म्हणलं तर ते आपल्याला दिसत नाहीत, लक्षात घ्या. पण जर समजा या मायक्रोबचं तुम्ही न्यूट्रिएंट मीडियमवर कल्चर केलं, त्याची वाढ तिथं केली, तर त्यांच्या ज्या कॉलनीज तयार होतात न्यूट्रिएंट मीडियमवर, तर त्या कॉलनीज आपल्याला नेकेड आयनं पाहायला भेटू शकतात. मग बॅक्टेरियल कॉलनीज आणि फंगल कॉलनीजच्या 2 डायग्राम आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये दिलेला आहे. बरं, आता यानंतर मग मायक्रोब म्हणजे नेमकं कोण? तर लक्षात ठेवायचंय, मायक्रोब्स मध्ये कोण येतं? तर मायक्रोब्स मध्ये बॅक्टेरिया येतात, सायनोबॅक्टेरिया येतो, प्रोटोझोन्स येतात, व्हायरसेस येतात, प्लांट अँड ॲनिमल व्हायरसेस येऊ शकतात, प्रायोन्स येऊ शकतात, व्हायरॉइड्स येऊ शकतात. या सगळ्या स्ट्रक्चरला, या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण मायक्रोब्स म्हणू शकतो. आणि हे वेगवेगळे फंगस असेल, बॅक्टेरिया असतील, तर हे वेगवेगळे मायक्रोब्स आपण ह्युमनच्या
वेलफेअरसाठी यस आपण त्यांचा वापर करत असतो. मग जर आपण पाहिलं तर या चॅप्टर मधला यस इंट्रोडक्शनचा हा जो पार्ट आहे तर तो इथं कंप्लीट होतो. यानंतर आपण मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट हा पहिला टॉपिक आपण इथं पाहतो. आणि मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट म्हणजे आपण असे कोणते घरगुती प्रोडक्ट तयार करतोय ज्यांना मायक्रोबची गरज पडणार आहे. पहिला प्रोडक्ट मी सांगणार आहे कर्ड. यालाच आपण यॉगहार्ट म्हणतो. दही सर्वांना माहीत असेल. आणि दही बनवण्यासाठी कर्ड मेकिंगसाठी जी बॅक्टेरिया लागतात त्या बॅक्टेरियाचं नाव आहे लॅक्टोबेसिलाई अँड सम अदर बॅक्टेरिया. आणि दीज बॅक्टेरिया टुगेदरली कॉल्ड लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. म्हणजे कर्ड मेकिंग मध्ये तुम्हाला लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया लागतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरं, आता जर आपण पाहिलं तर लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया हा कर्ड मेकिंग मध्ये कसा रोल प्ले करतो, तर आपण काय करतो, फ्रेश दूध घेतो, त्या दुधाला थोडंसं गरम करतो आणि नंतर त्याला थोडंसं थंड होऊ दिलं जातं. आणि या फ्रेश दुधामध्ये आपण ॲज अ इनॉक्युलम किंवा स्टार्टर म्हणून थोडंसं दही ऍड करतो, कर्ड ऍड करतो. दही ऍड करण्यापाठीमागं काय आहे तर त्या दह्यामध्ये असणारे मिलियन्स ऑफ लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आपण त्या दुधामध्ये टाकतो. आणि मग हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया त्या दुधामध्ये मल्टिप्लाय होतात, त्यांची संख्या वाढते, तिथं ते लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात आणि लॅक्टिक ऍसिड या दुधाला कोॲग्युलेट करतो, गोठण्यासाठी मदत करतो आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटीनचं पार्शियल डायजेशन करतो आणि दही तयार होतं. म्हणजे दही तयार होत असताना फ्रेश मिल्कचं कन्व्हर्शन यस दह्यामध्ये होत असताना प्रोटीनचं पार्शियल डायजेशन होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बर, आता कर्ड खाण्यासाठी चांगला आहे कारण कर्डमध्ये विटॅमिन B12 हा प्रेझेंट असतो, जो विटॅमिन आपल्या आरबीसी प्रोडक्शनसाठी महत्वाचा रोल प्ले करतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तसंच हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतात आणि स्टमकचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतात मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. म्हणजे दही खाणं हे शरीरासाठी चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आता याच नंतर जर मला आउट ऑफ एनसीआरटी जर पॉईंट सांगायचा म्हणलं थोडा, तर मिल्कमध्ये जी शुगर असते ती असते लॅक्टोज शुगर. या लॅक्टोज शुगरवर एक एन्झाईम ऍक्ट होतं लॅक्टेज, आणि त्याचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होतो आणि जे बॉडीमध्ये एनर्जी सोर्स म्हणून वापरला जातो. मिल्कमध्ये जे प्रोटीन असतं तर ते असतं केसिन. या केसिनवर एक एन्झाईम ऍक्ट होतं रेनिन नावाचं, RENIN, रेनिन नावाचं, आणि त्याचं कन्व्हर्शन होतं पॅराकेसिन मध्ये. आता रेनिन एन्झाईम हे कोणामध्ये सिक्रीट होतं तर इन्फंट मध्ये होत असतं, बरोबर. जे आईकडून दूध घेत असतं बाळ त्याच्यामध्ये हे रेनिन सिक्रीट होत असतं आणि दुधामधलं जे केसिन प्रोटीन आहे त्याचं कन्व्हर्शन होतं पॅराकेसिन मध्ये आणि पॅराकेसिनवर परत ऍक्ट होतो कॅल्शियम आणि कॅल्शियम पॅराकेसिनेट तयार होतं, जे फुल्ली डायजेस्टेड प्रोटीन म्हणून बॉडीमध्ये वापरलं जातं. म्हणजे पहिला जो प्रोडक्ट हाऊसहोल्ड बनवला जातो, हाऊसहोल्ड प्रोडक्ट मध्ये जो पहिला प्रोडक्ट आपण शिकवतोय तर तो कोणता आहे, कर्ड. आणि कर्ड मेकिंगसाठी लॅक्टोबेसिलाई किंवा लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया लागतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. सेकंड प्रोडक्ट कडे मी जातो बाळांनो, तो आहे ब्रेड. आता सर्वांनी चहा ब्रेड खाल्ले असतील, तर हे ब्रेड मेकिंगसाठी जो मायक्रोब लागतो तर तो एक ईस्ट आहे. आणि ती कोणती ईस्ट आहे, ईस्ट काय आहे तर बाळांनो ही एक युनिसेल्युलर फंगस आहे. आणि ईस्ट कोणती आहे तर ती सॅकरोमायसेस सर्व्हिसी नावाची ईस्ट आहे, जी ब्रेड मेकिंग मध्ये वापरली जाते, बरोबर. ब्रेड कुणापासून तर गव्हाचं पीठ मळून ठेवलं जातं, त्याला डो म्हटलं जातं, आणि या डोचं फर्मेंटेशन करून हे ब्रेड बनवण्याला मदत होते. पण ब्रेड मेकिंग करत असताना जे स्पॉन्जी ब्रेड तयार होतात त्याच्यामध्ये जे पफ अप अपेरन्स येतं तर ते कशामुळे होतं तर लक्षात ठेवायचं, ब्रेड मेकिंगच्या वेळेस एक गॅस प्रोड्यूस होतो कार्बन डायऑक्साईड, आणि हा CO2 गॅस यस रिलीज होतो आणि त्यामुळे त्यांना स्पॉन्जी नेचर प्राप्त झालेलं असतं, लक्षात ठेवायचं. यस, ब्रेड बनवायला आपण जनरली गव्हाचं जे पीठ असतं तर ते वापरलं जातं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरं, आता त्यानंतर पुढचा प्रोडक्ट आहे इडली आणि डोसा. घरगुती बनवला जातो, सर्वांनी हा पण खाल्लेला प्रोडक्ट आहे. तर इडली आणि डोसामध्ये पण काय केलं जातं तर ब्लॅक ग्राम प्लस राईस यांना भिजत ठेवलं जातं, आणि भिजत ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्यानंतर फर्मेंटेशन होतं, त्यांना बारीक करून घेतलं जातं आणि परत त्याला
भिजत ठेवलं जातं आणि मग फर्मेंटेशन झाल्यानंतर इडली आणि डोसा बनवले जातात, ते पण स्पॉन्जी तयार होतात. आता इडली डोसामध्ये ज्यावेळेस त्याच्या डोचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं, बरोबर, तर त्याला कोणता मायक्रोब लागतो, तर लक्षात ठेवायचंय ल्युकोनॉस्टॉक मेझेंटेरॉइड आणि स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस नावाचे जे बॅक्टेरिया आहेत, तर ते इडली डोसामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि इडली आणि डोसाचं पण स्पॉन्जी नेचर का तयार होतं, तर तिथं पण कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो आणि म्हणून ते स्पॉन्जी तयार होतात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बाळांनो, फर्मेंटेड सोयाबीन असेल, फिशेस असतील किंवा बांबू शूट्स असतील, तर यांचं फर्मेंटेशन करून त्यांना पण फूड म्हणून वापरलं जातं आणि यांचं फर्मेंटेशन करण्यासाठी लॅक्टोबेसिलाई वापरला जातो, हे आपल्याला माहित पाहिजे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे टोडी. तर टोडी ही एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे. ट्रॅडिशनल ड्रिंक आहे, एक पेय आहे जे पिल्यानंतर थोडीशी माणसांना नशा येते असं आपण म्हणू शकतो. आणि ही ट्रॅडिशनल ड्रिंक कुठं तयार केली जाते, तर सम साऊथर्न पार्ट ऑफ इंडियाच्या साऊथ रिजन मध्ये ही तयार केली जाते. आणि जो पाम प्लांट असतो, पाम प्लांट, तर पाम प्लांटची सॅप कलेक्ट केली जाते, त्याचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं. फर्मेंटेशनसाठी इथं पण वापरली जाते जी ईस्ट, ती आहे सॅकरोमायसिस सर्व्हिसी, आणि त्याच्यापासून मग ही टोडी तयार करून लोकांना पिण्यासाठी दिली जाते. ओके, पाम प्लांटच्या सॅपचं फर्मेंटेशन करून टोडी तयार केली जाते, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बरं, त्यानंतर पुढचा जो माझा प्रोडक्ट आहे बाळांनो, तर पुढचा प्रोडक्ट आहे चीज. आता इंडियामध्ये खूप पूर्वीपासून हा प्रोडक्ट वापरला जातो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता चीज मेकिंगची पण प्रोसेस जर आपण पाहिली तर बाळांनो, दही घेतलं जातं, दह्याला चीज क्लोथ मधून असं गाळून घेतलं जातं. दह्यामध्ये जेही पाणी आहे त्याला लिक्विड वे म्हटलं जातं, ते काढून टाकलं जातं आणि खाली राहिलेलं जे त्याचा घट पदार्थ असेल तर त्याला आपण रॉ चीज म्हणतो. आणि हे जे रॉ चीज आहे त्याला पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत ट्रीट केलं जातं आणि त्यानंतर रायपन चीज आपल्याला ऑब्टेन होतं. बरं, आता कोणत्या मायक्रोब सोबत त्याची ट्रीटमेंट केली त्याच्यावर टाईप ऑफ चीज डिपेंड असतो. म्हणजे चीजची टेस्ट, त्याचं टेक्स्चर आणि त्याचा फ्लेवर हा टाईप ऑफ मायक्रोबवर डिपेंड असतो, लक्षात ठेवा. जसं की माझ्याकडं एक्झाम्पल आहे, स्वीज चीज नावाचा फेमस चीज आहे आणि स्वीज चीज बनवताना त्या चीजमध्ये खूप सारे होल तयार होतात, कारण हा स्वीज चीज बनवताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या चीजमधून CO2 गॅस बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये होल्स क्रिएट होतात. आणि हा स्वीज चीज बनवण्यासाठी प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मनी नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर मला सांगता येईल एक रॉकफोटा चीज आहे, ज्याला ब्ल्यू चीज म्हटलं जातं. आणि रॉकफोटा चीज बनवण्यासाठी पेनिसिलियम रॉकफोटा नावाची फंगस वापरली जाते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे हाऊसहोल्ड प्रोडक्ट तयार करण्यासाठी मायक्रोब महत्वाचा रोल प्ले करतात, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता जर मला प्रोडक्ट आणि मायक्रोब जर सांगायचं म्हणलं तर मी प्रोडक्ट सांगतो आणि मायक्रोब सांगतो. कर्ड मेकिंगसाठी तुम्हाला पाहिजे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. ब्रेड मेकिंगसाठी तुम्हाला पाहिजे ईस्ट सॅकरोमायसिस सर्व्हिसी. सॅकरोमायसिस सर्व्हिसीला बेकर्स ईस्ट म्हणलं जातं, कारण बेकरी मधले प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरलं जातं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टोडी बनवण्यासाठी पण आपल्याला ईस्ट पाहिजे, कोणती? सॅकरोमायसिस सर्व्हिसी. सोयाबीन असेल, फिशेस असतील किंवा बांबू शूटचं फर्मेंटेशन करण्यासाठी आम्हाला पाहिजे लॅक्टोबेसिलाई बॅक्टेरिया. यानंतर इडली आणि डोसा बनवण्यासाठी आम्हाला बॅक्टेरिया पाहिजे ल्युकोनॉस्टॉक मेझेंटेरॉइड आणि स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस. आणि चीज मेकिंग मध्ये चीज बनवण्यासाठी पाहिजे आपल्याला प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मनी बॅक्टेरिया. आणि रॉकफोटा चीज साठी पाहिजे पेनिसिलियम रॉकफोटा नावाची फंगस, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट हा टॉपिक इथं कंप्लीट केलेला आहे. छान प्रकारे मी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. NCERT 100% कव्हर होईल याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर स्टोरी नक्की तुम्ही ऐकू शकता आणि टॉपिकचं रिव्हिजन छान करू शकता. थँक्यू व्हेरी मच.